घड्याळाच्या चिन्हावरती 59 जागांच्या वरती लढलो आणि 41 जागांच्या वरती घड्याळाचं चिन्ह यशस्वी झालं. 72-73% स्ट्राईक रेट राहिला. 2 क्रमांकाचा. भाजप तर जास्तीच आहे, जास्त जागा लढल्या, जास्त जागा निवडून आल्या. शिवसेनेचं सुद्धा जागाच्या लढल्या गेल्या जास्ती, त्यांच्या जागा त्या ठिकाणी निवडून आल्या. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सुद्धा सातत्य त्या ठिकाणी टिकवण्याचा निश्चितपणे प्रयत्न केला. मग तुम्ही म्हणालात की 100% यश मिळालं. एक जागेवरती आपण यश मिळू शकलो. इंदोर-मानमध्ये आपल्याला यश त्या ठिकाणी मिळू शकलं नाही. वेळामध्ये आपल्याला जागा लढवायला त्या ठिकाणी मिळू शकले नाही. नाशिक असा एकमेव जिल्हा आहे त्या जिल्ह्याने 100% यश आपल्या पदरामध्ये टाकलं. आणि अहिल्यानगर असा एक जिल्हा आहे त्या जिल्ह्यामध्ये एक जागा सोडली तर सर्व जागांच्या वरती त्या जिल्ह्याने सुद्धा ताकद राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला त्या ठिकाणी दिली. याचा अर्थ असा आहे की पश्चिम महाराष्ट्राच्या बरोबरीने एक पाऊल पुढे उत्तर महाराष्ट्र अजितदादाच्या पाठीमागे ठाम उभा राहिला. हे चित्र तुम्हाला मला त्या ठिकाणी पाहायला दिसलं. तितकं उभं राहिलं. सिंधुदुर्गामध्ये जागा नाही मिळाली, रत्नागिरीमध्ये मिळाली, एक जागा निवडून आली, रायगडमध्ये एक मिळाली, एक निवडून आली, ठाण्यामध्ये 2 मिळाल्यापैकी एक जागा निवडून आली आणि ठाणे शहरातली जी कळवा मुंब्रा असेल त्या जागेवरती आम्हाला दुर्दैवाने अपयश येऊ शकतो. माझ्या सांगण्याचा मतितार्थ असा आहे की आता आपल्याला अधिक जनाधार वाढवण्याची आवश्यकता आहे. सर्व घटकांच्या पुढे जाण्याचा आपण प्रयत्न करूया. दादांच्या माध्यमातून मिळणारे योगदान परिणामकारकरित्या राबवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता पूर्ण ताकदीने पूर्ण शक्तीने त्या ठिकाणी काम करतोय. भावना दुराशी बाळगून आपल्याला त्या ठिकाणी काम करतो. आमचा प्रयत्न आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पूर्वी यशस्वीच्या निवडणुका करायच्या. लांब मातीवरती काम करणारा छोटा मोठा पक्षाचा कार्यकर्ता पक्षासाठी त्या ठिकाणी काम करत असतो. किमान त्याला यशस्वी म्हणून नेमून त्याला सन्मान करतो. हे काम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला उद्याच्या कालावधीमध्ये करायचं आहे. त्याचं धोरण ठरलंय, त्याची अंमलबजावणी कशी करायचं ते निर्णय झालाय. माझ्या स्वतःचा प्रदेशाध्यक्ष म्हणून हा प्रयत्न राहील की पुढच्या 1-1.5 महिन्यामध्ये यशस्वीच्या निवडणुका जितक्या प्रमाणामध्ये आपल्या वाट्याला येतील तितक्या प्रमाणात, पण शेवटी युती आहे, ज्या प्रमाणामध्ये आपल्या वाट्याला येतील त्या तालुका स्तरावरच्या, ग्राम पातळीवरच्या, जिल्हा स्तरावरच्या एकदा समितीच्या निवडणुका झाल्या की आपापच कार्यकर्त्याला त्या ठिकाणी एक सन्मान मिळेल.